लोकशाही विशेष मध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। राज्यात या घडीला पावसानं आणि पर्यायानं पुरानं थैमान घातलेलं आहे। रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, सातारा सर्वत्र पाण्याचा वेढा पडल्यानं वाड्या, वस्त्या, गावं उद्ध्वस्त झाले आणि त्यानंतर नुकसानग्रस्त भागांचे दौरे देखील सुरू करण्यात आले। पण दौरे झाल्यावरती ठोस मदत कधी हा प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहे, कारण आज घडीला चिखलानं माखलेली घरं, बाजारपेठा, साफसफाई, नुकसान झालेल्या वस्तू फेकण्यापासून ते सर्व स्थिर स्थावर होण्यासाठी बराच वेळ लागणार आहे आणि त्याआधी तातडीची मदत म्हणजेच अन्न, वस्त्र आणि तात्पुरत्या निवासाची सोय होणं हे अत्यंत आवश्यक आहे। अशातच आता दौऱ्यांनंतर मदतीचा महापूर येणं आवश्यक आहे। दौरे झालेले आहेत, मदत कधी, याच विषयावरती करूयात चर्चा आजच्या लोकशाही विशेषमध्ये। रायगड, चिपळूण, कोल्हापूर, पाटणमधील महापूर आणि दरड दुर्घटनांनंतर पूरग्रस्त आणि दरडग्रस्त लोकांना प्राथमिक गरजांची नितांत गरज आहे आणि अशातच आता नेत्यांचे दौरे सुरू झाले आहेत। पण लोक मदतीची विनवणी करतायत, त्यामुळे दौरे थांबवा आणि मदत द्या अशी म्हणण्याची वेळ त्यांच्यावर आलेली आहे। पाहूयात याबाबतचा लोकशाही न्यूजचा स्पेशल रिपोर्ट, त्यानंतर सर्व मान्यवरांबरोबर सखोल चर्चा। आता फक्त पुढारी येतील, फक्त त्यांनी नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत बघू नये। महापूर ओसरला आता नेत्यांच्या दौऱ्यांचं पूर, परंतु पूरग्रस्तांच्या प्राथमिक गरजांचं काय? विचारपूस झाली, आश्वासनं मिळाली, पुढे काय? पूरग्रस्तांना पाणी, दूध कधी मिळणार? पूरग्रस्तांची चूल कधी पेटणार? चिपळूण, महाड, सांगली, साताऱ्यातील पूर ओसरलाय। मात्र आता पूरग्रस्त आणि दरडग्रस्त लोकांच्या मूलभूत गरजा भागवण्याला प्राधान्य हवं। असं असताना नेत्यांचे दौरे सुरू झालेत। आता लोक संकटात असताना नेत्यांच्या दौऱ्यातून काय साध्य होतं हाच खरा प्रश्न आहे। तीच ती विचारपूस, तीच ती सहानुभूती, त्यानंतर पुढच्या भागाचा दौरा। पण लोक ज्या संकटाचा सामना करतायत त्यांचं काय? आता बऱ्याच ठिकाणचा पूर ओसरलाय किंवा ओसरू लागलाय, पण पूरग्रस्तांना प्यायला पाणी नाही, जेवायला अन्न नाही, दूध मिळत नाही। लोक नेस्त्या वस्त्रानिशी कामं करतायत, घरादारातून चिखल काढण्याचं काम सुरू आहे। काही स्थानिकांकडून पूरग्रस्तांना मदतीचा हातही दिला जातोय। आता सरकारने किमान आम्हाला लहान मुलांसाठी दूध पुरवावं, रॉकेलचे टँकर पुरवावे आणि स्टोव तरी किमान द्यावा, एवढी तरी माप अपेक्षा। नाक्यावर रॉकेलचा टँकर पाहिजे आणि स्टोवची पुरवठा करा आणि लहान मुलांना दूध द्या। पहिलं पिण्याचं पाणी आणि लाईटचे लवकरात लवकर, आणि सगळ्यांचे मीटर पाण्याखाली गेलेले आहेत। अनेक ठिकाणी सामाजिक संघटनांकडून मदत द्यायला सुरुवात झाली आहे, परंतु त्यात नियोजन नाही। सर्वांपर्यंत मदत पोहोचेल अशी व्यवस्था अद्याप उभी राहिलेली नाही, कारण प्रश्न रोजच्या जगण्याचा आहे। कोल्हापूरला अजून पाण्यानं वेढलंय। महाड, चिपळूण, कोल्हापूरमधील अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झालाय। तो पूर्ववत व्हायला कालावधी लागेल, तोपर्यंत पर्यायी व्यवस्था उपलब्ध करावी लागेल। नेत्यांच्या दौऱ्यांमध्ये तेच विषय होतात आणि प्रत्यक्षात मदतीऐवजी सहानुभूतीचे शब्द मिळतात। अशा शब्दांनी ना उभारी मिळते ना पोट भरतं। म्हणूनच आता नेत्यांनी दौरे थांबवावेत आणि प्रशासनानं पहिल्यांदा पूरग्रस्त तसंच दरडग्रस्तांच्या प्राथमिक गरजा पूर्ण करण्याकडे लक्ष द्यावं, हीच लोकांची अपेक्षा आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही न्यूज। दौरे झाले, आता मदत द्या अशी मागणी जी आहे ते पूरग्रस्त आणि दरडग्रस्त यावेळेला करताना दिसतात। याच विषयावरती अधिक चर्चा करण्यासाठी आज आपण आमंत्रित केलंय भाजपचे प्रवक्ता भालचंद्र शिरसाट, मनसे नेते संदीप देशपांडे, त्याचबरोबर चिपळूण या ठिकाणाहून स्थानिक शिरीष काटकर आणि काँग्रेस प्रवक्ता डॉक्टर राजू वाघमारे देखील या चर्चासत्रात सामील झालेले आहेत। सर्व मान्यवरांचं स्वागत। शिरीष काटकर, आपल्यापासून सुरुवात करूयात। शिरीषजी, ज्या वेळेला अशा प्रकारची परिस्थिती राज्यामध्ये येते त्यावेळेला तातडीची मदत आवश्यक असते। सध्या चिपळूणकरांच्या नेमक्या समस्या आहेत तरी काय? अवघं गाव पाण्याखाली गेल्यानंतर राजकीय नेत्यांचे दौरे झाले,
मदत पोहोचते आहे का? कुठल्या मदतीची आवश्यकता आहे? शिरीष काटकर. 26 जुलै 2005ला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाप्रलय झाला होता. 22 जुलैला 2021ला मानवनिर्मित संकट चिपळूण शहरावर आलं. मदत कुठली जरा सगळं आभाळ फाटलेलं आहे आमचं. 3 वाजता पाणी पहाटे 22 जुलैला भरायला सुरुवात झाली आणि पाणी भरता 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 7 ते 8 वाजेपर्यंत एका तासामध्ये होत्याचं नव्हतं होऊन गेलं. 4 ते 5 ते 6 फुटापर्यंत पाणी अचानक चढलं. हे पावसाचं पाणी नव्हतं. पावसाचं पाणी भरती आणि कोयन्यातनं जनरेशन झालेलं पाणी कोळकड सोडलं गेलं आणि कोळकडलं पाणी हे चिपळूण शहरावर आलं. बरं. चिपळूण शहर एक कबशीसारखं आहे. बहादूरशिप नाका आमचं चिपळूणचं नाक आहे आणि शेवट आमचा घोघर रोडला संपूर्ण आमचं एकाच पातळीमध्ये शहर आहे आमचं. चिपळूण शहरातली नदी आमची 1 इंच आहे फक्त शहरापासून. सुरुवात आणि शेवट धरलं तर पूर्ण शहर एका समांतर पातळीचं आहे. 100% टपरीवाल्यापासून ते मोठमोठे व्यापाऱ्यापर्यंत प्रत्येकाच्या दुकानच्या वरती 1 ते 2 फूट पाणी होतं. आता मदत देणार कुठली मदत मागणार? आम्ही मदतीची खूप अपेक्षा केली. काल दौरे झाले, माननीय मुख्यमंत्री आले होते, विरोधी पक्षनेते फडणवीस साहेब आले होते, नारायण राणे आले होते आणि संध्याकाळी आमची वडट्टीवार साहेबांची मिटिंग झाली. आम्ही व्यापारी फक्त धावतोय मागे त्यांच्या. आम्ही त्यांच्याकडे मदतीची अपेक्षा करण्याची. आम्ही स्वाभिमानी लोक आहेत. आम्ही जे संपलेलो आहोत ते परत कसं उभं राहू यासाठी शासन कोणता निर्णय घ्या त्याच्या मागे आम्ही त्यांच्यापुढे जे काही आमची मतं मांडलीत, भूमिका मांडलीत त्याचा त्यांनी अग्रक्रमाने विचार करावा अशी आमची स्पष्ट मागणी आहे. बरोबर आहे. अग्रक्रमानं आपण केलेल्या मागण्यांचा विचार व्हावा. मनसे नेते संदीप देशपांडे यांच्याकडे जाऊयात. संदीप देशपांडेजी, सर्वसामान्य जनता जी आहे तिथले त्यांचं प्रतिनिधित्व करणारे शिरीष काटकर यावेळेला आपल्यासोबत आहे. जी व्यापाऱ्यांची परिस्थिती आहे तीच अनेक कुटुंबांची परिस्थिती आहे. साधं खायला अन्न त्या ठिकाणी नाही आहे. वीज पुरवठा असेल किंवा तातडीच्या असलेल्या गोष्टी पोहोचणं आवश्यक असताना फक्त दौरे करून तिथल्या लोकांची पोटं भरणार आहेत का? मला असं वाटतं याच्यामध्ये 2 भाग आपण बघितले पाहिजेत विशाल. 2 भाग आपण बघितले पाहिजेत विशाल. एक भाग आहे एक जो रेसिडेन्शियल भाग आहे आणि एक जे कमर्शियल नुकसान झालेलं तो एक भाग आहे. रेसिडेन्शियल जो भाग आहे किंवा जे घरगुती नुकसान झालेल्या लोकांचं फ्रीज असतील, टीव्ही असतील, त्यांचं अन्नधान्याची नासाडी असेल, चादरी असतील, मला असं वाटतं ह्या ज्या मदत आहे ह्या मदतीचा ओघ हा चिपळूणच्या दिशेने निघालेला आहे. पण नेमकी मदत कोणाला करायची? आता मुंबईवर मी आज स्वतः एक ट्रक भरून सामान घेऊन आलो. पण नेमकी मदत ती कोणाकडे पोचली पाहिजे, कोणाला त्याची आवश्यकता आहे, मला असं वाटतं याचं नियोजन हे प्रशासनाने करणं आवश्यक आहे. मुंबईवरनं मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो, म्हणजे माझ्या पक्षाचा असं नाही, सगळ्या पक्षाचे लोक मदत करतायत आणि माझ्या पक्षाच्या लोकांनी जवळजवळ आतापर्यंत 20-25 ट्रक हे मुंबईवरनं निघालेले आहेत आणि अजूनही 100 ट्रक निघू शकतात. विषय असा आहे की तो जे आलेला मदत आहे ती इथल्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी एक नियोजन करणं आवश्यक आहे. ते नियोजन करण्याचा मानस प्रशासनाचा आहे का? कारण तशा पद्धतीचं आता मी स्वतः चिपळूण शहरात यांच्या बरोबर आहे, तशा पद्धतीचं नियोजन हे चिपळूण शहरात होताना दिसत नाही किंवा चिपळूण बाकीचे जे गावं अफेक्टेड आहेत त्या गावात होताना दिसत नाही. नंबर 2 भाग झाला व्यापाऱ्यांचा. मला असं वाटतं काल व्यापाऱ्यांनी एक मुख्यमंत्र्यांकडे महत्वाची मागणी केली. गेल्या 1.5 वर्षापासून कोरोनाच्या संकट काळामुळे व्यापारी हा पिचला गेलेला आहे आणि असं असताना मला असं वाटतं पुन्हा पुराचं संकट आलेलं आहे. आज त्यांनी बँकांची कर्ज घेतलेली असेल, त्यांचा जो विक्रीचा जो माल आहे तो, मी चुकीचा असेल तर मला तुम्ही बरोबर, विक्रीचा जो माल आहे तो विक्रीचा जो माल आहे तो भिजलेला आहे, म्हणजे ते एक नुकसान आहे. आता याच्यामध्ये ज्या व्यापाऱ्यांनी इन्शुरन्स काढलेला आहे त्यांना कदाचित तो इन्शुरन्स मिळेल, पण तो इन्शुरन्स मिळवायला कंपन्या पळवाट काढू शकतात. याच्यासाठी शासनाने खंबीरपणे त्या व्यापाऱ्यांच्या पाठी उभं राहायला पाहिजे. इन्शुरन्स कंपन्यांना सांगितलं पाहिजे की ज्या व्यापाऱ्यांचं नुकसान झालं, ज्यांनी इन्शुरन्स काढलेला आहे त्यांचा इन्शुरन्स तुम्ही दिला पाहिजे. नंबर 1. नक्कीच संदीप देशपांडे इन्शुरन्स नाही किंवा काय त्या व्यापाऱ्यांना कशा पद्धतीने त्यांचं पुनर्वसन करणार आहेत, कशा पद्धतीने त्यांना आर्थिक मदत करणार आहेत याचा आता एक मोठी पॅकेज अनाउन्स होतं. कोण 20 लाख कोटीचं पॅकेज, 10 लाख कोटीचं पॅकेज. मला असं वाटतं त्यामधनं या व्यापाऱ्यांना काय मदत होणार आहे याचं त्यांना मार्गदर्शन हे प्रशासनाच्या माध्यमातून होणं गरजेचं आहे.
बरोबर आहे. अतिशय महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केलेले आहेत आणि त्यामुळे सरकारच्या खांद्यावर असलेली जबाबदारी आणखी वाढताना दिसून येते. डॉक्टर राजू वाघमारे यांच्याकडे जाणार आहोतच, मात्र भालचंद्र शिरसाट आपल्याकडे मी यावेळेला येतो. सरकार ज्या पद्धतीनं तातडीची मदत पोहोचवण्यासाठीचे प्रयत्न करायला हवे किंवा ज्या प्रकारे मदतीचा ओघ जरी असला, कुणाच्या मार्फत ही मदत त्या ठिकाणी पोहोचवायची आहे त्या संदर्भातलं नियोजन शून्यता सध्याच्या घडीला जे आहे ते दिसून येते आहे. भालचंद्र शिरसाटजी, विरोधी पक्षनेत्यांनी देखील त्या ठिकाणी जाऊन दौरे केले, मात्र मदत ही तातडीनं पोहोचणं या दृष्टीनं आपली सगळ्यांची पावलं उचलली जात आहेत असं आपल्याला वाटतंय का? भालचंद्र शिरसाट. आपत्ती व्यवस्थापनामध्ये जिल्हाधिकारी हा प्रमुख केंद्रबिंदू असतो. सर्व मदत जिल्हाधिकारी आणि त्यांच्या प्रशासकीय यंत्रणेमार्फत, आणि जर त्या जिल्ह्यातल्या जिल्हाधिकारी कार्यालय उद्ध्वस्त झालं असेल तर आजूबाजूचा प्रभारी जिल्हाधिकारी, तेथील कर्मचारी यांनी हे नियोजन करणं अपेक्षित आहे. पण दुर्दैवाची गोष्ट आहे, जेव्हा केंद्रीय मंत्री माननीय प्रधानमंत्रींचे प्रतिनिधी म्हणून येथे दौरा करायला आले होते, त्यांच्याबरोबर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस होते, प्रवीण दरेकर होते, परंतु जिल्हा अधिकाऱ्यांपैकी एकही अधिकारी तिथे उपस्थित नव्हता. प्रश्न असा आहे, पहिला प्रश्न आहे यांची चूल कधी पेटणार? यांना प्यायला पाणी, दूध, एक किमान चहा, जेवण या गोष्टी तर हव्यातच आहेत. घरही बांधून हवी आहेत. घरं बांधण्याचं काम राज्याचे गृहमंत्री यांनी, गृहनिर्माण मंत्र्यांनी सांगितलंय, केंद्रानेही सांगितलेलं आहे. परंतु ते घर बांधायला काही काळ लागेल, तोपर्यंत चूल कशी पेटणार? रॉकेल या प्राथमिक ज्या धान्य वगैरे ते आपण मदतही करतो, आर्थिकही मदत करू, परंतु तिथलं नियोजन मुंबईतले माणसं किंवा इतर जिल्ह्यातली माणसं करू शकणार नाहीत. तिथलं नियोजन स्थानिक प्रशासनाला करावं लागेल. त्या दृष्टीने कुठलीही यंत्रणा सुसज्ज झाली असं आज तरी चित्र नाही. आज मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतलेली आहे. या यंत्रणेला कार्यरत करा. शासनाची मदत येईल तेव्हा येईल, पण आज कितीतरी सामाजिक संस्था, कितीतरी राजकीय पक्ष स्वतःहून तिथे ट्रक्स पाठवतायत, माहिती पोचवतायत, सामान पोचवतायत. त्याचं वितरण योग्य प्रकारे होईल, त्याच्यामध्ये लूटमार होणार नाही याची काळजी घेणं आवश्यक आहे. दुसरी गोष्ट, उद्ध्वस्त झालेले रस्ते, उद्ध्वस्त झालेलं पूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर, वीज आहे, ते सगळं साफ करणं, सर्व रस्त्याचं परत पुनर्बांधकाम करावं लागणार आहे. केंद्रीय रस्ते मंत्री, रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरीजी हे पुढाकार घेऊन सर्व रस्त्यांचं पुनर्वसन करतील. या पद्धतीने सावित्री नदीचा पूल तुटल्यावर विक्रमी वेळामध्ये त्यांनी केलं, हे विक्रमी वेळामध्ये करतील. ही सुद्धा 3-4 महिन्यात होणारी गोष्ट आहे. पण आज प्राथमिक मदत पोहोचण्याच्या दृष्टीने आपण कुठली पावलं उचललेली आहेत असं मला वाटत नाही. बरं, प्राथमिक गरजा पुरवण्याकडे दुर्लक्ष होतं असं आपलं थेटपणे म्हणणं आहे. डॉक्टर राजू वाघमारे यांच्याकडे जाऊया. डॉक्टर राजू वाघमारे, त्या ठिकाणी असलेली जनता ही आधीच पुरामुळे जी चांगली झोडपून गेलेली असताना दुसरीकडे मात्र रोजचा जेवणाचा प्रश्न असेल, दूध असेल, स्वच्छ पिण्याचं पाणी असेल, या अनेक समस्यांना या क्षणाला तोंड देते आहे. मदतीची घोषणा कधीपर्यंत होती? नुसत्या घोषणा करून चालणार नाही, तर त्या ठिकाणी त्याचं नियोजन करणं हे अत्यंत आवश्यक असताना सरकारी पातळीवरती नेमकं सुरू काय? चिपळूणकरांची परिस्थिती नेमकी काय हे शिरीष काटकर यांनी देखील बोलून दाखवलं. संदीप देशपांडे यांनी देखील 2 कॅटेगरीजमध्ये सांगितलं की सर्वसामान्य जनता, ज्यांना घर चालवायचं आणि दुसरीकडे व्यापारी वर्ग असेल किंवा त्या ठिकाणी व्यवसाय करणारे सगळे व्यावसायिक असतील, 2 पातळ्यांवरती ही मदत वाढताना दिसते. आज सरकारच्या खांद्यावरती वाढलेली जबाबदारी असताना त्या संदर्भातलं नियोजन शून्य असल्याचा थेटपणे आरोप होतोय. सरकारी पातळीवर काय सुरू? डॉक्टर राजू वाघमारे. की अशा प्रकारच्या गंभीर परिस्थितीमध्ये कोणीही राजकारण करू नये या मताचा मी आहे. कारण शेवटी राजकारणाला आपल्याला खूप वेळ असतो, पण राजकारण आपण करू नये या मताचा मी जरी असलो तरी भाजप सारखा पक्ष याही काळामध्ये राजकारणाची संधी सोडत नाही हे बघून खूप दुःख वाटतं. ज्यावेळी या राज्याच्या माननीय मुख्यमंत्र्यांचा दौरा आयोजित आहे, त्या दौऱ्याच्या वेळी आपण आपला दौरा काढू नये हे साधं गणित विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणा किंवा या देशाचे आता केंद्रीय मंत्री नारायणरावजी राणे म्हणा,
त्या भाजपच्या नेत्यांना या गोष्टी कळू नये याचं आश्चर्य वाटतं. शिरसाटजी येणार आहे मी कारण आपल्याकडे. या पुराच्या काळामध्ये ज्यावेळी दौरा निघतो त्यावेळी प्रशासन, त्याचे अधिकारी या सगळ्या गोष्टी त्या दौऱ्याच्या मागे असतात आणि त्यातल्या त्यात जर मुख्यमंत्री साहेब या दौऱ्यामध्ये असतील आणि ते आढावा घेण्यासाठी फिरत असतील तर नक्कीच प्रशासन त्यावेळी त्यांच्या बरोबर असतं. अशा काळामध्ये तरी आपण दौरे घेऊ नये याचं साधं भान जर विरोधी पक्षाला नसेल तर महाराष्ट्राचं नुकसान जे होतंय त्याच्यापेक्षा जास्त नुकसान. राहिला प्रश्न मदतीचा, तर माननीय मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगितलंय की आम्ही घोषणा लोकांना आवडतील म्हणून काही घोषणा करणार नाही, तर प्रत्येकाला कशी मदत मिळेल, समाजातला प्रत्येक घटक हा कसा सुखी होईल आणि त्याला कशा आणि कोणत्या प्रकारची मदत देता येईल याच्या संदर्भात आम्ही नक्कीच पावलं उचलू. आणि त्या दृष्टीने त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की माझ्याकडे रिपोर्ट येऊ द्या, आढावा आता आज होईल आणि त्याच्यानंतर लगेच निर्णय घेऊन त्या पद्धतीचं सरकारी मदत कशा पद्धतीने आपण देणार आहोत त्याबद्दलच्या घोषणा सरकारकडून केल्या जातात. याच्यापूर्वी ज्यावेळी 2020 मध्ये अशा प्रकारची परिस्थिती उद्भवलेली 10,000 कोटीची मदत महाविकास आघाडी सरकारने जाहीर केली, पण त्यावेळी तीही मदत ज्याला ज्या ज्या पद्धतीने लागेल त्या त्या पद्धतीने द्यायला अशा प्रकारची योजना आपण आखली आणि त्याप्रमाणे सगळ्यांना मदत पुरवली. आपण पॅकेज वगैरेच्या घोषणा केल्या. राहिला प्रश्न या संपूर्ण काळामध्ये आपल्याला लोकांना खाण्याचं अन्न म्हणा, पिण्याचं पाणी म्हणा, या गोष्टी सगळ्यात महत्वाच्या आहेत आणि त्या तातडीने मिळालेल्या पाहिजेत. त्या दृष्टीने विविध सामाजिक संस्था असतील, जिल्हा प्रशासन असेल, यांचे प्रयत्न सुरू आहेत. कारण सगळीकडे रस्ते बंद आहेत, वाहतूक बंद आहे, लोकांपर्यंत पोहोचणं कठीण काम झालेलं आहे. हे सगळं आपल्याला विचारात घ्यावं लागेल. सरकार प्रत्येकाच्या पाठीमागे आहे आणि त्या दृष्टीने आपले प्रयत्न पूर्णपणे चालू आहेत. बिस्लरीचा साठा संपला. आपण मुंबई ठाण्यातून बिस्लरीच्या टाक्यातल्या टाक्या त्या पोहोचवण्याचा प्रयत्न सरकारतर्फे होतोय, सामाजिक संस्थांतर्फे होतोय. आपण याबाबत सगळ्यांनी थोडं आश्वस्त राहणं गरजेचं आहे. आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा आपण एकत्र मिळून या गरीब आणि त्रस्त झालेल्या सगळ्या आपल्या लोकांना आपण कशा प्रकारे मदत करू याचा विचार आपण करणं गरजेचं आहे. टीका टिप्पणीपेक्षा मदत पुरवण्यासाठी जे सजेशन्स असतील, ज्या सूचना असतील त्या आपण केल्या तर मदत चांगल्या पद्धतीने आपण पोहोचवू शकतो. बरं, नक्कीच. डॉक्टर राजू वाघमारे, आपलं म्हणणं की सरकारी पातळीवरती काम सुरू आहे आणि त्या ठिकाणी नियोजन असणं हे अत्यंत आवश्यक आहे. या टप्प्यापर्यंत आपण येऊन पोहोचलेलं आणि कुठल्याही प्रकारचं राजकारण करू नये असं सत्ताधारी म्हणतात. तर दुसरीकडे विरोधकांचे दौरे देखील चर्चेचा विषय ठरताना दिसतात. एकीकडे दौरे प्रत्येक जण करत असताना सर्वसामान्य जनतेच्या मनात प्रश्न इतकाच उपस्थित होतो की खरोखर फक्त चमकोगिरी करण्यासाठी हे दौरे आहेत की खऱ्या अर्थानं आमच्यापर्यंतही मदत पोहोचवण्यासाठी हे दौरे केले जात आहेत. दौरे पुरे, मात्र आता मदत कधी, हा प्रश्न जो आहे त्या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न या सर्व मान्यवरांबरोबर करणार आहोत. एका छोट्याशा ब्रेक नंतर आम्ही लगेच परततोय. ब्रेक नंतर आपण पाहताय लोकशाही विशेष. दौरे झालेले आहेत, मदत द्या अशी मागणी जी आहे ती आता पूरग्रस्त, दरडग्रस्त करू लागलेल्या आहेत. याच विषयावरती अधिक बोलण्यासाठी आपण आज आमंत्रित केलेला आहे काँग्रेस प्रवक्ता डॉक्टर राजू वाघमारे, चिपळूण या ठिकाणचे स्थानिक शिरीष काटकर, मनसे नेते संदीप देशपांडे आणि भाजप प्रवक्ता भालचंद्र शिरसाट देखील आपल्यासोबत आहे. डॉक्टर राजू वाघमारे, मगाशी बोलत असताना भालचंद्र शिरसाटजी आपण हात उंचावलेला होता, मात्र प्रत्येक ठिकाणी दौरा झाल्यानंतर तिथल्या स्थानिकांना एकच वाटतं की दौरे आता पुऱ्यात, आम्हाला मदतीची आवश्यकता आहे. दौरे झाले काय किंवा न झाले काय त्यावरून राजकारण होतं हे तितकंच सत्य आहे. मग सत्ताधारी असू दे किंवा विरोधक असू दे, कुणी दौरा केला तर त्या ठिकाणी साशंकता जी आहे ती व्यक्त केली जाते आणि एखाद्यानं दौरा केला नाही तरी देखील त्यावरती टीका ही सातत्यानं होत असते. मात्र दौऱ्यांपेक्षा मदत पोहोचवण्याकडे सगळ्यांचा कल असावा असं वाटतं का? भालचंद्र शिरसाट. विशालजी, राजकारण मी कधीच केलेलं नाही. राजू वाघमारे म्हणाले तोक्ते चक्रीवादळाला रायगड उद्ध्वस्त झाला, महाड उद्ध्वस्त झाला, माननीय मुख्यमंत्री घराच्या बाहेर पडले नाही, दौरा केला नाही. यावेळेला ते दौरा करतील अशी अपेक्षाही नव्हती आणि मग नेहमीप्रमाणे विरोधी पक्ष सातत्याने दौरे करतो, आढावा घेतो, मदत पोचवतो.
त्याप्रमाणे नारायण डॉक्टर राणे येतो. साहेब आणि देवेंद्र फडणवीस यांनी दौरे केले. हा मुख्यमंत्र्यांचा पहिला दौरा आहे. यापुढे ते भविष्यात करतील अशी अपेक्षा व्यक्त करूया, पण यापूर्वी केले नाही हे सत्य आहे. आणि म्हणून विरोधी पक्षाने राजकारण करण्यासाठी दौरे नाही काढले, आढावा घेण्यासाठी. एकही नेता मागच्या वेळेला तोक्ते वादळामध्ये गेला नाही आणि नारळाचं झाड पडलं, नुकसान भरपाई दिली 25 रुपये. एका झाडाची 25 रुपये. अहो, एक नारळ 25 रुपयाला मिळत नाही. खरं म्हटलं तर शर्मेने मान खाली घालायला लावणारी गोष्ट आहे. किती नुकसान भरपाई दिली पाहिजे याचा आढावा घेतला पाहिजे. बरं, नक्कीच भालचंद्र शिरसाटजी, आपलं म्हणणं आहे विरोधकांनी दौरे केले त्या ठिकाणच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी. डॉक्टर राजू वाघमारे, मी आपल्याकडे येतो. आपलं म्हणणं आहे की सर्व पक्षांनी एकत्र येऊन त्या ठिकाणी सूचना देणं गरजेचं आहे. विरोधी पक्षांना इतके दौरे केल्यानंतरही सूचना आल्यात का आणि त्यावरती इम्प्लिमेंटेशन झालं का? डॉक्टर राजू वाघमारे. पहिली गोष्ट सांगितलं की भाजप हा एकच पक्ष असा आहे की त्याला मरणाऱ्याच्या प्रेतावर पण राजकारण करावं असं वाटतं. ते आता आपण सगळ्यांनी बघितलं असेल, बरोबर आहे की नाही? त्याच्यामुळे प्रश्न असा पडतो की आता तरी राजकारण करू नका. कुठला प्रसंग आहे? ज्या पद्धतीने हे लोक राजकारण करतात यांच्याशी आपण राजकारणाच्या भाषेत न बोललेलं बरं. कारण काय आहे की सगळ्यांना कळलेलं आहे की यांचं काम काय आहे. ते फक्त बडबड करायची, चमकोगिरी करायची, समोर यायचं, पण विरोधी पक्षाकडून एकही सूचना आलेली नाही. हे फक्त आणि फक्त त्या प्रशासनावर भडकायचं, लोकांना दाखवायचं की फोनवर आम्ही कसे बोलतोय, आम्ही कशा पद्धतीने लोकांना सांगतोय हे सांगण्याचा प्रयत्न करायचा. याच्या पलीकडे भाजपचं काहीच नाही. मागच्या संपूर्ण त्या जो फ्लड 2020 मध्ये ज्यावेळी झालेलं त्यावेळी बांधावर सोलापूर, उस्मानाबाद, लातूर या बांधावर स्वतः मुख्यमंत्री उभे होते. मुख्यमंत्र्यांनी स्वतः जाऊन दौरा केला. त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांना टार्गेट करून ते घरात बसले, राहता येणार नाही या प्रकारचा पोरखेळ निदान अशा वेळी जरी आपण करू नये या मताचा मी आहे. माझं एवढं स्पष्ट मत आहे की जे बिचारे आपले लोक आपत्तीमध्ये सापडलेले आहेत त्यांना आपण कशा पद्धतीने अन्नधान्य पुरवू, त्यांना कशा पद्धतीने त्यांचं जीवन परत करण्यासाठी प्रयत्न करू. जे माझे व्यापारी बांधव आहेत त्यांचं हजारो करोड रुपयाचं नुकसान झालंय, त्यांना आपल्याला कसं कमी व्याज दराने कर्ज देता येईल, त्यांच्यावर असलेली जी कर्ज आहेत ती आपल्याला रद्द करण्यासाठी किंवा त्याच्यासाठी त्याचं व्याज किंवा ती कर्जच पूर्ण. बरं, म्हणजे डॉक्टर राजू वाघमारे, कशा प्रकारे पूरग्रस्तांना, दरडग्रस्तांना त्या ठिकाणी मदत केली जाईल याचा विचार सरकार करतंय. शिरीष काटकर, अनेक दौरे झाले, दौऱ्यानंतर सगळ्या पूरग्रस्तांचं आयुष्य किती बदललं? तुमच्या घरातली चूल पेटलेली आहे का? घरात वीज पुरवठा सुरू झालेला आहे का? आवश्यक असलेल्या वस्तू त्या ठिकाणी मिळू लागलेल्या आहेत का? दूध असेल, स्वच्छ पाणी असेल, ते मिळू लागले का? शिरीष काटकर. विशालजी, आपल्याला एक विनंती आहे. मी प्रथम चॅनल पुढे आलोय. मी व्यापारी संघटनेचा अध्यक्ष चिपळूण या नात्याने बोलतोय. 35-40 मिनिटं आपण घेणार आहोत. की 35-40 मिनिटं जर आपण चिपळूण शहर उभं राहिले या विषयावर बोललो, मी कोणाला जोर देत नाही, पण आपण 10-15 मिनिटं राजकारण कोण आलं, कोणी दौरे काढले, कोणी कसं काय केलं, कोणी कुठल्या याला भाव दिला हे करण्यापेक्षा आपण लोकशाही नाव आहे आपल्या चॅनलचं, ते लोकांसाठी वाढलेलं चॅनल आहे. शिरीषजी, आपल्याला म्हणूनच बोलण्याची संधी दिलेली आहे. आपण थेटपणे बोलाल तर लवकरात लवकर यावरती तोडगा काढणं शक्य होईल. शिरीष काटकर. हो, थेटपणे बोलतोय साहेब. माझी विनंती आहे, म्हातारी मेल्याचं दुःख नसं काय सोपवतो. हे जे झालं ते मानवनिर्मित झालं. पहिलं वाक्य मी बोललो होतो. आज माझं वय साहेब 58 वर्षाचं वय आहे. मी व्यवसाय करतो. 2005 ला मी माझा पूर बघितला, 2019 ला पूर बघितला. भविष्यामध्ये माझ्या मुलांना, माझ्या मुलाबाळांना मी हा व्यवसाय देऊन डोक्यावर कोणत्यावडीचा धरणारा बॉम्ब ठेवायचा का जिवंत, हा माझ्या पुढे महत्वाचा प्रश्न उभा राहिलेला आहे. बरं, मानवनिर्मित कसं हे थोडक्यात समजावून सांगा. मानवनिर्मित कसं सांगतो ना साहेब. जनरेशन कोयनेतलं पाणी होतं, धरणं आमची टिकलीच पाहिजे, धरणं बांधलीच गेली पाहिजे, धरणातलं पाणी खाली सोडलंच पाहिजे. आपण बजेट ज्यावेळी सादर करतो, बजेटला मराठीत आपण अंदाजपत्रक म्हणतो, आपण आपलं अंदाजपत्रक ज्यावेळी करतो ते शासनाला हवामान खातं सांगतो की 5-6 दिवसानंतर रेड अलर्ट होणार आहे, पाऊस पडणार आहे. तो विदर्भात पडेल, कोकणात पडेल, पश्चिमात पडेल. मग जर 5-6 दिवसापूर्वी आपल्याला पाऊस पडणार असं निवेदन जर हवामान खात्याने दिलं होतं तर तो पाऊस येणार आहे म्हणल्यानंतर जिथे जे अधिकारी आहेत त्यांनी टप्प्याटप्प्याने आमच्या कोकणात भरती ओटी म्हणतात ते ओटीला जर पाणी सोडलं असं तरी आसमानी संकट मानवनिर्मित झालं नसतं. आम्हाला पावसाची सवय आहे आणि पावसाची सवय जो महाप्रलय झाला त्याच्या पूर रेषेच्या वरती आमची बांधकाम आहेत किंवा त्याच्यावरती आम्ही माल ठेवण्याची सोय केलेली आहे. परंतु जे पाणी वरनं पडणारा धोधो पाऊस
भरतीचं संकट आणि सोडलेलं पाणी याचा मिलाप झाला. माझा स्वतःचा मुलगा साहेब दुकान बंद करून डोंगरातनं वाट करून माझ्या घरी आला आणि अक्षरशः रडत आला की पप्पा सगळं संपलं. माझा मुलगा उद्या म्हणेल की मी पप्पा मी मुंबईत जाऊन नोकरी करतो पण माझ्या पुढे आयुष्य नको. तर आता आम्हाला मी माझी तेच म्हणलं म्हातार मेल्याचं दुःख नाहीये. तर हे जे 45 बॉम्ब आहे मी काल उद्धव साहेबांपुढे तेच विषय मांडला. काल ते चिपकून झाले होते. मी म्हणलं साहेब हा जो आमच्या डोक्यावर बॉम्ब ठेवलाय भविष्यात आमचं जास्त जसं वय वाढेल निवृत्तीकडे वय जाईल तसं तसं आम्हाला झोपताना विचार पडेल. माझा मुलगा दुकानात आहे पाऊस पडतोय भरतीची वेळ झाली परत पाणी सोडलं जाईल का आणि ते सोडलं गेलं तर परत चिपळूण उद्ध्वस्त होणार का. साहेब मराठीत सांगतो की उद्या चिपळूण शहर असं धक्का पडायला नको हास्य होईल ते एखाद्या की चिपळूण शहराच्या व्यापाऱ्यांना मुली द्यायला नको असं उद्या होऊ शकायला नको. एक चिपळूण सांस्कृतिक शहर आहे. चिपळूण एक खऱ्या अर्थानं नावावर पडलेलं शहर आहे. आता ते परत उभारायचं म्हणलं आम्ही 10 वर्ष साहेब मागं गेले पूर्णपणे 10 वर्ष लागते आम्हाला उभं राहायला. मी काल नारायण राणेकरांची विनंती साहेबांकडे केली की ज्याप्रमाणे तुम्ही प्रत्येक वेळी सगळं सरकार शेतकऱ्यांना माफी देता शेतकऱ्यांना माफी देता आमचं त्यात गैर नाहीये. पण एक वेळ फक्त एक वेळ चिपळूण शहर आणि आजूबाजू खेरडी परिसर आहे तिथे जेवढे व्यापारी आता बाधित झालेले आहेत त्या सगळ्यांचे सीसी असेल जे कर्ज एक वेळ आम्हाला माफ द्या. 10 वर्षात आम्हाला कर्ज द्यायचं त्यांनी पहिले 1 वर्ष हप्ता घेऊ नका आणि 10 वर्ष आमचं काय असेल ते घेऊन घ्या. आम्ही व्यापारी प्रामाणिक आहोत आम्ही 1ही रुपया भरणार नाही. बरोबर आहे शिरीष काटकरजी जेवढं कर्ज होतं खूप गंभीर स्वरूपाचा प्रश्न आपण उपस्थित केलेला. तुमचं म्हणणं हे सगळं मानव निर्मित आहे आणि हे थांबावं यासाठीची याचना आपण सर्वांकडून करता आहात. संदीप देशपांडे यांच्याकडे देखील जाणार आहोत की यापूर्वी देखील अशाच प्रकारे पश्चिम महाराष्ट्रामध्ये आलेला पूर आणि त्यानंतर करण्यात आलेलं नियोजन त्यामुळे यंदा तरी सांगली कोल्हापूर सातारा या ठिकाणी पूर परिस्थिती जी आहे ती रोखण्यामध्ये यश आलं. मात्र सातत्यानं कोल्हापूरकडे दुर्लक्ष होतंय का. शिरीष काटकर यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये आपण संदीप देशपांडे यांच्यापासून चर्चेला सुरुवात करणार आहोत. एका छोट्याशा ब्रेक नंतर आम्ही लगेच परततोय. आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. लोकशाही विशेषमध्ये आपण चर्चा करतोय दौरे झाले मदत द्या. मात्र त्याच अनुषंगाने चर्चा करत असताना शिरीष काटकर यांनी मुद्दा उपस्थित केला तो म्हणजे हे मानव निर्मित संकट आहे हे अस्मानी संकट नाहीये. संदीप देशपांडेजी पश्चिम महाराष्ट्रातही अशाच प्रकारे पूर परिस्थिती आल्यानंतर त्या काळी काय झालेलं होतं कशा प्रकारे नुकसान झालेलं होतं हे अवघा महाराष्ट्र विसरलेला नसताना यंदाच्या पावसानंतर मात्र कोकण परिसर असेल किंवा त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र असेल सर्वत्र आलेली परिस्थिती आपण पाहिली. अलमट्टी धरणामधून पाणी सोडल्यानंतर का होईना मात्र थोड्याफार प्रमाणामध्ये त्या ठिकाणी पूर परिस्थिती नियंत्रणात आणण्यात यश आलं आणि जे घडू नये ते रोखण्यामध्ये थोडंफार यश आलं. मात्र अशाच प्रकारे आज चिपळूणहून शिरीष काटकर आपल्यासोबत जोडले गेलेले आणि त्यांनी जो मुद्दा उपस्थित केला की त्या ठिकाणी हे मानव निर्मित संकट आहे कुठल्याही प्रकारच्या सूचना देण्यात आल्या नाहीत त्यामुळे गावाचं झालेलं नुकसान आहे आणि 10 वर्ष मागं आता चिपळूणकर गेल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केलेला आहे. संदीप देशपांडेजी नियोजनाचा अभाव ज्या प्रकारे आलेली मदत गरजूंपर्यंत पोहोचवण्यासंदर्भातला आहे तशाच प्रकारे प्रशासकीय यंत्रणांमध्ये नसलेला समन्वय हा देखील एक मोठा मुद्दा असू शकतो का या पुरामागे. संदीप देशपांडे याच्यामध्ये समन्वयाचा अभाव हा एवढाच मुद्दा नाहीये. तर याच्यामध्ये मला असं जे जाणवलं की नदीच्या ठिकाणी म्हणजे नदीचं जे पात्र आहे त्या ठिकाणी पण झालेलं एन्क्रोचमेंट हा सुद्धा मला असं वाटतं एक महत्वाचा मुद्दा आहे की बऱ्याच ठिकाणी एन्क्रोचमेंट झालेलं आहे. बऱ्याच ठिकाणी त्याचं जे नियोजन व्हायला पाहिजे ते नियोजन झालेलं आहे. पण लोकांना एक वॉर्निंग द्यायची पद्धत होती की आम्ही धरणाचं पाणी सोडणार आहोत तर त्यांना सुरक्षित काम आहे. मला असं वाटतं या पद्धतीची कुठली कामं म्हणजे मी नाही बोलत हे स्वतः भास्कर जाधव बोलतात. त्यांचा एक व्हिडिओ काल परवा व्हायरल झाला ते मोठमोठ्याने ओरडत होते प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कामं केली म्हणून मोठमोठ्याने बोलत होते भास्कर जाधव. ते भास्कर जाधवांना आधी बोंबल्याला काय झालेलं प्रशासन काम करत नाही तेव्हा आधी बोंबला झाल्यानंतर बोंबलून उपयोग नसतो त्याचा. मला वाटतं त्यांनी पालकमंत्री आहेत त्यांनी अनिल परब आहे त्यांनी पण अनिल परब साहेबांनी पण लक्षात येईल नंतर बोंबलतात लोक हे आधी बोंबल्याला पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट याच्यामध्ये की या दरडी कोसळण्याच्या घटना घडतायत. बऱ्याच ठिकाणी असं झालं की तिथे कन्स्ट्रक्शनला परमिशन दिल्यामुळे डोंगराच्या ठिकाणी तिथले ते दगड वगैरे आहेत ते लूज झालेले दरडी कोसळले आणि अनेक जी गावं आहेत पाटण आणि या ठिकाणची अनेक गावं आहेत या ठिकाणची जी गावं आहेत वर्षानुवर्षाचा प्रश्न आहे की पावसाळ्यामध्ये तिथे दरड कोसळते तर त्यांचं कायमचं पुनर्वसन करण्याची एखादी जागा शोधणं हे गरजेचं आहे. पण आपण काय करतो पूर आला
चॅनलवर चर्चा होते, मुंबईवरनं पुण्यावरनं सगळीकडनं ट्रक भरून माल येतो, लोकांना वाटला जातो. नंतर सगळे ज्यांनी मदत केली तेही विचारतात, ज्यांना मदत मिळाली तेही विचारतात. पुन्हा याची पावसाळा, तशी परिस्थिती झालेली आहे. याच्यावर परमनंट सोल्युशन, परमनंट हे असं घडूच नाही. जसं यांनी सांगितलं की चिपळूण बाजारपेठी शहर हे बशीसारखं आहे, कब्बशीसारखं आहे. मला असं वाटतं या जे ठिकाणं आहेत, या ठिकाणाचं काय नियोजन करता येईल, धरणाचं पाणी सोडण्याच्या आधी काय सांगता येईल, या सगळ्या परिस्थितीचा विचार केला गेला पाहिजे. याचा विचार कोण करणार? याच्याबद्दल प्रशासनाकडे काही ठोस आराखडे आहेत का? याच्याबद्दल काही चर्चा? बरं, डिझास्टर मॅनेजमेंट नावाची मोठं नाव असलेली आपण राज्यभरात एक संस्था चालवतो. ती संस्था काय करते नेमके या जिल्ह्याच्या ठिकाणी, बाकीच्या ठिकाणी? बरोबर आहे. संदीप देशपांडे, आपण उपस्थित केलेल्या प्रश्नाचं उत्तर डॉक्टर राजू वाघमारे यांच्याकडून घेऊयात. डॉक्टर राजू वाघमारे, ज्या ज्या वेळेला अशी परिस्थिती होते NDRFला पाचारण करावं लागतं, मात्र राज्य पातळीवरती तशा प्रकारची यंत्रणा नाही, हे देखील आता मान्य करण्याची वेळ आलेली आहे. दुसरीकडे जर आपण विचार केला की अनेक जणांच्या पुनर्वसनाचा प्रश्न आजही मार्गी लागलेला नाही आहे, त्यामुळे वारंवार होणाऱ्या या परिस्थितीला प्रशासन जबाबदार असल्याचं स्थानिक नेहमी सांगत असतात. या सरकारकडून देखील अपेक्षा आहे की थेटपणे आता पुनर्वसनाचा मुद्दा किंवा जर पाणी सोडणार असाल तर साध्या सूचना आणि त्या संदर्भातला समन्वय याकडे आता दुर्लक्ष करून चालणार नाही. डॉक्टर राजू वाघमारे, माझं एक स्पष्ट की पूर आणि अशा प्रकारच्या ज्या परिस्थिती आहेत, डिझास्टर मॅनेजमेंटचं काम फक्त या परिस्थिती आल्यानंतरच सुरू झालं पाहिजे या मताचा मी नाहीये. बरं, त्याचं काम जे आहे ते सुरुवातीपासून कंटिन्यू सुरू असलं पाहिजे. बांधकामाच्या परवानग्या असतील, डोंगर माथ्यावरची घरं असतील, तर त्या घरांना त्या परवानग्या देताना किंवा त्या न देताना काय त्याचा विचार केला जाईल, कशा पद्धतीने त्यांना हलवलं जाईल, याचा विचार आता आपल्याला करणं अपेक्षित आहे. त्याच्यामुळे डोंगर माथ्यावर कोकणात असणारी घरं त्यांना त्यांचं कायमचं स्थलांतर आपण करणं गरजेचं आहे, की त्यांना त्या जागेवरून काढणं, त्यांना वेगळ्या ठिकाणी जागा देणं, आणि ही कामं आता युद्ध पातळीवर आपण सगळ्यांनी करणं अपेक्षित आहे. बरोबर आहे. भालचंद्र शिरसाटजी, मात्र तसं राज्यात होताना दिसतंय का? ऐकून घ्या ना, आघाडीच्या काळामध्ये नदीच्या आजूबाजूला 2 किलोमीटरवर आपण बांधकाम करू नये अशा प्रकारचा नियम होता. भाजपच्या काळामध्ये तो नियम आपण रद्द केला, आपण नदीच्या आजूबाजूला बांधकाम करायची परवानगी दिली. आज नदीच्या आजूबाजूला जेवढ्यांनी बांधकाम केलेलं आहे, मग महाराष्ट्रात, पश्चिम महाराष्ट्रात असू द्या, कोकणात असू द्या, ज्या ज्या प्रदेशात असू द्या, जे जवळचं बांधकाम आहे ते सगळं गेलेलं आहे. कारण क्लायमेट चेंजमुळे पावसाचं पडण्याचं प्रमाण हे कम्प्लीट डिझास्टर सारखं पाऊस पडतो आणि खूप कमी वेळामध्ये जास्त पाऊस पडतोय. म्हणजे ज्या गोष्टी व्हायला 4-4, 5-5 दिवस लागतात, आज एका दिवसामध्ये तशा प्रकारचा पाऊस पडतोय. आणि राहिला प्रश्न नियोजनाचा, तर मी मगाशीच सांगितलं की नियोजन आपल्याला वर्षभर आणि कंटिन्युअस प्रोसेस मध्ये आपल्याला नियोजन करणं भाग आहे. कारण आता क्लायमेट चेंजेसमुळे आपण चान्सेस घेऊ शकत नाही. त्याच्यामुळे अशा प्रकारचा पाऊस जर पडला तर त्याच्यासाठी नक्कीच. डॉक्टर राजू वाघमारे, आपण म्हणताय क्लायमेट चेंजेस, मात्र थेटपणे तिथले स्थानिक असलेले शिरीष काटकर यांनी सांगितलं हे सगळं मानव निर्मित आहे, कारण तशा प्रकारच्या सूचना करण्यात आलेल्या नव्हत्या. भालचंद्र शिरसाटजी, डॉक्टर राजू वाघमारे म्हणतायत की ही नित्याचीच सवय असायला हवी आणि रोजच अशा प्रकारचं नियोजन होणं अत्यंत आवश्यक आहे. मात्र खरोखर तशा पातळीवरती ते काम होताना दिसतंय का? डिझास्टर मॅनेजमेंट हा परिस्थिती होऊन गेल्यानंतर नव्हे तर परिस्थिती येऊ नये यासाठी सुरू केलेला डिपार्टमेंट आहे. भालचंद्र शिरसाट, नाही, या राज्यामध्ये आपत्ती व्यवस्थापनाची यंत्रणा पूर्णपणे कोलमडलेली आपण आता बघितली, तोक्ते चक्रीवादळात बघितली, यापूर्वी बघितली. माझं म्हणणं आहे NDRFची टीम सुद्धा पोहोचायला 36 तास 25 तास लागले, मदतही मिळाली नाही. आता विरोधी पक्ष नेत्यांनी बऱ्याच सूचना केलेल्या आहेत. वाघमारे विसरून गेले असतील, कुठलेही निकष न लावता सर्व निकष बाजूला ठेवून ठोस मदत ताबडतोब, कारण प्रत्येकाच्या बँका सुद्धा बंद आहेत ना, बँकेत जाऊन पैसे काढू शकत नाही. ठोस मदत अन्नधान्य रूपाने, रोख रूपाने, रॉकेल, दूध, प्रत्येक गोष्ट त्यांना दिली पाहिजे. नंबर 1. नंबर 2, सर्व रस्ते, सर्व इन्फ्रास्ट्रक्चर, वीज नाही, हे सगळं उभं आपण ताबडतोब करणं आवश्यक आहे.
ताबडतोब सगळं काही उभं करणं आवश्यक आहे आणि प्रत्येक घरामध्ये वीज आली पाहिजे. प्रत्येक घरामध्ये नक्कीच भालचंद्र शिरसाटजी, अत्यावश्यक गोष्टी या लवकरात लवकर मिळणं गरजेचं आहे. विचारपूस झालेली आहेत, आश्वासनं मिळालेली आहेत, मात्र याचं पुढे काय हा प्रश्न जो आहे तो अजूनही अनुत्तरितच आहे. खरं तर पूर त्या ठिकाणचा जो आहे पूर्णपणे ओसरलेला आहे. मात्र आता दौऱ्यांचा महापूर त्या ठिकाणी सुरू झालेला आहे. मात्र त्यानंतर आश्वासनांची पूर्तता करत मदतीचा पूर यावा एवढीच सर्वसामान्य अपेक्षा करतायत. धन्यवाद भालचंद्र शिरसाटजी, संदीप देशपांडे, शिरीष काटकर आणि डॉक्टर राजू वाघमारे आपण या चर्चासत्रामध्ये आमच्या सोबत जोडला गेलात त्यासाठी. आजच्या लोकशाही विशेषमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा लोकशाही न्यूज.